पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. छकुली आहे ना छकुली, आगाव झाली आहे बोलायला. का? इथे सकाळी माझ्या मदतीला आली आणि म्हणते अप्पी दीदीची डेट आहे, अप्पी दीदीची. चॅप्टर झाली एक नंबर बोलायला. पण आप्पे बारकी पोर असते की भारीच वाटतं. पण अगं सहज म्हणलं मी. अगं लाजते किती तू. गप्पस, मी कुठे लाजायला लागल्या. गप्पस. नाही अर्जुन, पण खरंच आता खरंच प्लॅनिंग केली पाहिजे रे. कसलं ग? अरे म्हणजे हेच की पोरांचं शिक्षण, त्यांचा खर्च, सगळ्याची नीट सेव्हिंग झाली पाहिजे ना. ते होय, ते होऊन जाईल. मला त्याचं टेन्शन नाही काय. होय, म्हणजे आपण दोघं एकत्र असल्यावर होणारच ना, ते करणार आपण. ते शेवटी मी तिच्या मनात असेल तेच होणार आहे ना. आणि नियती कायम तुझ्या बाजूने असते की. कायम नसते. आता नियतीच्या काय मनात आहे मला पण नाही माहिती. अर्जुन काय रे, असं का बोलतोय? असंच. इकडे अर्जुन, आपल्याला जे काही करायचंय ना, आपल्याला सगळं आपल्या कर्तृत्वावर मिळवायचं. हा, नियतीच्या मदतीनं, पण कर्तृत्वावर. आई शपथ अर्जुन, बाबांनी असं विचारलं, माझी बोलतीच बंद झाली होती माहितीये का. मला यातलं काय माहितच नाही. पण अरे पण मी काय बोलू कळतच नव्हतं की मला. आणि आता उत्तर द्यायचंच नाही, मग डायरेक्ट करून दाखवायचं. अप्पे अप्पे. सॉरी. हॅलो, बोला शिर्के. मॅडम माफ करा, पण फोन करण्याशिवाय पर्याय नव्हता. बोला की. मॅडम ती झोपडपट्टी पाडली जाते, इथे दंगा चाललाय. काय? कुठली झोपडपट्टी? मॅडम ती सिटी सेंटरची जागा. परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. शिर्के, मी लगेच पोहोचते. अर्जुन, आपल्याला लगेच इथं निघालं पाहिजे. काय झालंय अप्पे? अरे सुजय भाऊजी आणि ते बिल्डर जेसीबी घेऊन गेलेत. काय? कुठं? अरे तुला म्हणलं नाही का, तो सिटी सेंटरचा प्रोजेक्ट, त्या झोपडपट्टीत गेलेत. ते लोकांची घरं पाडतायत, त्यांना बाहेर काढतायत घराच्या. बर, मग तुला घ्यायला काय गाडी येते का? अर्जुन आता गाडी कशाला येईल, तर तू चल की सोबत. तुझी तिथं काही गरज लागली तर. अगं नाही, ते माझ्या हातीत येत नाही ना. तरी पण चल की सोबत. अर्जुन चल ना. हा चल चल जाऊ. चल. निघू लगेच, चल.
झालं तुम्ही आलात. शिर्के काय चाललंय? मॅडम अहो काय चाललंय? आम्हाला माहिती आहे तुम्ही पैसे घेऊन आमचं घर बंद पडताय. बंद करा ती, बंद करा तो जेसीबी. मॅडम चांगलं होणार नाही तुमचं. बंद करा तो जेसीबी. अरे तू तर उतर की खाली. बंद करा की. हो मॅडम सांगा. मागवा सर काय? अर्जुन अर्जुन शांत हो तू. शिरक्याव काय झालंय हे मला काहीच कळत नाहीये. मॅडम सिटी सेंटरचं काम सुरू झालं. त्यांच्याकडे तुमच्या परवानगीच्या स्वाक्षरीचं कागद आहे मॅडम. काय? आपे ऐक जरा तू. मी काय म्हणतोय, लोक लय तापल्यात, तुला इथून निघायला पाहिजे. नंतर कंट्रोल मध्ये येणार नाहीत. अर्जुन थांब, पण मला कळतच नाही काय झालंय ते. मला आठवत नाही मी कधी सही केली. अगं आठवत नाही म्हण. अगं कलेक्टर आहेस आणि तुला तू केलेली सही आठवत नाही. लय बघितलं तुला सारखी लोक सगळी एका मायेचे मणी जे ते येड पांघरून पेडगावला जातंय. अगं सही करून आमच्या पोराबांचं आयुष्य बरबाद केलंस आणि आता इथून नाटकं करतेस व्हय. अगं यासाठी झालेस का गं कलेक्टर? ह्यांच्या आयुष्याची रागरांगोळी करायला? सोडा आम्हाला, सोडा. हे काम थांबवा आधी. सोडा म्हणते ना. यासाठी झाली होते कलेक्टर? हा, आमच्या संसाराची राखरांगोळी करायला? हो कलेक्टर आहे त्या. काय बोलताय? सांभाळून बोला. अप्पे तू माझा ऐक जरा. खरंच ही लोक कंट्रोल नाही होणार. तू आता निघ इथून लवकर. अरे अर्जुन पण या कलेक्टर मॅडम या. थँक्यू व्हेरी मच मॅडम. आता एकदम बिग आणि ब्युटिफुल सिटी सेंटर उभं करतो मॅडम. पाहिलं बघू. मी खरंच सही केली. सही तुम्हीच केली आहे ना? अरे शिरक्या लय डोकं चालतात तुझं. आम्ही कशाला करू सही? हे बघा आता ऐका, हे आत्ताच्या आत्ता थांबवा. मला खरंच आठवत नाही मी ही सही कधी केली. म्हणून आम्ही काम थांबू का? हा तुम्हाला आठवत नाही. तुम्हाला आठवत नाही तर आम्ही काय करू? काय नाही, तिच्या एका सहीमुळे आमची घरं उद्ध्वस्त झाली. ती काय होणार नाही. ती पहिलं काम बंद करा. सोडा आम्हाला. मॅडम उलट तुम्ही आमची मदत केली पाहिजे त्यांना बाहेर काढायला. हे बघा मी विनंती करते, हे खरंच थांबवा. काही कर, काम थांबणार नाही. हे अर्जय समजून सांग तुझ्या मॅडमला. चला लागा कामाला. अहो थांबा की जरा. ऐकून घे माझं. ती काय मी सांगू नको. ते पहिलं बंद कर आणि मग काय करायचं तो निर्णय घ्या. आता ती बंद करा. ती काय पहिलं बंद करा आणि मग काय असेल तो निर्णय घ्या. अहो दादा थांबा. आमची घरं पाडली ना, तुम्हाला कधी कधी सुख लागणार नाही. चाप आहे आमचा तुम्हाला. अहो माझं ऐकून तर घ्या. मी तुमची राहण्याची व्यवस्था करते की. अगं रस्त्यावर येऊन त्याला काय राहिलंय बाकी? अजून काय राहिलाय ग? हा आता रस्त्यावरच आलोय की. मला जरा वेळ द्या, मी काहीतरी मार्ग काढीन. हो नाही आता काय मार्ग निघणार नाही. आधी हे काम थांबवा. आम्हाला आमच्या घरा परत द्या. अगोदर ती बंद कर, मग काय असेल ते मार्ग काढू. पे ही लोक अग्रेसिव्ह झाले. तुला आत्ताच्या आत्ता निघायला लागल इथून. तू निघ इथून. शिर्के आत्ताच्या आत्ता मीटिंग बोलवा. मी ज्या ज्या फाईलवर सही केली आहे त्या सगळ्या फाईल माझ्या टेबलवर पाहिजे बस. अजून तू घरी जा, आपण रात्री भेटू. हा पण तू टेन्शन घेऊ नको. सगळं होईल, नीट होईल. नीट सगळं लवकर नीट होईल असं नाही वाटत ना.
तुझं घर पण असंच उद्ध्वस्त होईल. माझा श्राप आहे तुला. तू पण रस्त्यावर येशील. माझा तळतळाट लागल तुला. आप्पे तू जा इथून. आप्पे जा, निघ इथून. शिर्के, हे सगळं झालंच कसं? मुळात ते केलं कुणी? हा सगळं बेजबाबदारपणा नाहीये का? पण मॅडम शिर्के, मी तुम्हाला परत सांगते, मी सही नाही केली. मी त्यावर सही केलेली मला नाही आठवते. मग सही केली कुणी? आणि मुळात ती फाईल त्यांच्यापर्यंत पोहोचली कशी? हे कोणाचं डिपार्टमेंट आहे? मॅडम माझं. मग कुणी केली सही? मॅडम खरंच मला माहित नाही. तुम्ही असं कसं म्हणताय? अहो, तुम्हाला कळतंय का? त्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांची संसार रस्त्यावर आली आहेत. आपण काय म्हणतो आम्हाला माहित नाही. पण मॅडम तुमच्या सहीशिवाय हे. मॅडम तुम्ही थोडं शांत घ्या, आपण नंतर मीटिंग. नंतर नाही शिर्के, आत्ता मीटिंग झाली पाहिजे आणि कळलं पाहिजे की हे सगळं कसं झालं आणि कुणी केलं. त्याशिवाय कुणी घरी जायचं नाही. निघा. शिर्के, तुम्ही कुठे निघालात? शिर्के, मला एक सांगा, माझ्याकडे ज्या फाईल येतात त्या तुमच्याकडे येतात ना? मग ही फाईल कधी दिली तुम्ही? तुमच्या सगळ्या रेकॉर्ड मध्ये चेक करा. आणि मी कधी सही केली मला नाही आठवते. तुम्ही ही फाईल ऑफिस मध्ये दिली होती? मग घरी दिली होती का? शिर्के, बोला की काहीतरी. हो मॅडम तुम्ही थोडं पाणी प्या. शिर्के, काय चाललंय तुमचं? पाणी तर प्या थोडं. मॅडम तुम्ही थोडं शांत व्हा. आपण नक्की याच्यातून काहीतरी तोडगा काढू. शिर्के, काय तोडगा निघणार यावर? हेच की ती फाईल कुठून आली, कशी आली? त्या दिवशी फाईल आपण परत दिली होती मॅडम. शिर्के, मला एक सांगा, हे सगळं संशयास्पद आहे म्हणून आपण सध्या त्या कामावर स्टे आणू शकतो का? मॅडम ती सही जर तुमची नाही हे जर आपण सिद्ध करू शकलो तर नक्की आपण स्टे आणू शकतो. सिद्ध कसं होणार शिर्के? तुम्ही एक काम करा, तुम्ही या प्रकरणाकडे स्वतः जातीनं लक्ष घाला आणि या सगळ्याची माहिती काढा. हो मॅडम. आणि त्याआधी सगळ्यात महत्वाचं, त्या सगळ्या लोकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करा. मॅडम त्या सर्वांची तात्पुरती निवाऱ्याची सोय नक्की होईल. गुड. या तुम्ही. मॅडम ते लोक बाहेर आले, तुम्हाला भेटायचं म्हणतात. मग पाठवा त्यांना. मॅडम ते खूप चिडलेत, जरा सांभाळू. शिर्के, त्यांचं चिडणं स्वाभाविक आहे. हो, पाठवा त्यांना. कुठे त्या कलेक्टर मॅडम? हो कलेक्टर मॅडम, काय करायचं आम्ही आता? काय करायचं? आमच्या लेकरा बाळांना घेऊन कुठे जायचं? हो मॅडम, पोरं बाळ रस्त्यावर आली ती. काय करू सांगा की? तुम्ही म्हणला होता कलेक्टर झालं लोकांसाठी काम करेल. हीच का तुमची लोकांसाठीची कामं? आता काय करायचं आम्ही? सांगा ना, आता काय करायचं? आता काय करू? तुमच्या घरात राहायला येऊ का? सांगा की काय करू? ते काय आम्हाला माहित नाही. तुम्ही जोपर्यंत यावर काय मार्ग काढते तो आम्ही इथं जाणार नाही. एक मिनिट, माझं फक्त ऐकून घ्या की. अरे काय ऐकून घ्या? ऐकून घ्या. काय ऐकून घ्यायचं तुमचं? इथं आमची राती घरं गेली आणि ऐकून घ्या. काय ऐकून घ्या? अरे अपर्णा माने, अपर्णा माने, अपर्णा माने. आम्ही हात जोडते तुमचे, पण ऐकून घ्या की. हे बघा, मी मान्य करते ना, माझं चुकलं. माझी चूक झाली, माझ्या ऑफिसची चूक झाली, माझ्या प्रशासनाची चूक झाली. मी शांतपणे मान्य करते की. ते काय आम्हाला माहित नाही. लवकर आमच्या जागा परत द्या. लवकर यावर काहीतरी मार्ग काढा. आई, अहो ऐकून घ्या. मी आता सध्या लगेच तुम्हाला तिथं नाही पाठवू शकत. हा, पण मी एक गोष्ट नक्की करू शकते. मी तुमची, तुमच्या कुटुंबाची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करते की हा शब्द माझा आहे.
आणि तिथं तुम्हाला कुठलीच कमतरता भासणार नाही ह्याची गॅरंटी मी देते. तुम्ही ऐकून घ्या की माझं. कलेक्टर मॅडम, तुम्ही म्हणताय तुमची चूक आहे आणि ती तुम्हाला मान्य आहे आणि निस्तरायला बी वेळ लागणार आहे, मग आमची सोय कोण करणार आहे? अहो तुमच्या घरावर बुलडोजर फिरला, जेसीबी फिरला का नाही आणि तुम्हाला कुणी घरातनं बाहेर काढलं का नाही, तेव्हा तुमची काय तुमच्यावर वेळ येईल आठवा. अहो तुमच्या एकाच सहीमुळं आम्ही रस्त्यावर आलोय आणि या सगळ्याला आहे ना, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहे. लक्षात ठेवा मॅडम, आमची पोरं बाळे रस्त्यावर आली, जी वेळ आमच्यावर आली ना ती वेळ तुमच्यावर येणार आहे. भोगावं लागणार आहे, भोगावं लागणार तुम्हाला. लक्षात ठेवा. अरे थांब जरा, येईल की येईल. ए सुजय, कागद दाखव चल. अरे हा अर्जा, दमाने घे. घाबरला काय? पण आमच्या वहिनी कशा आहेत? मगाशी मला वाटलं अटॅक येतो का काय त्यांना. कागद दाखव आधी. अर्जा, काळजी घे वहिनींची. एवढं मनाला लावून नका घेत जा म्हणाव. पण अर्जा, तू आपल्याला धोका देशील असं वाटलं नव्हतं राव. मी तर नसता दिला. तुझ्या तोबळे साहेबांना म्हणावं थोबाड पण ठेवा, नाही तर बोलायचं अवघड करेल. पण त्या ग आधीच केवढा घाबरलाय तो. अरे सुजा, तिकडे बायको टिमकी वाजवती ना, तत्व खरेपणा ह्याव त्याव. तिचा नवरा तिला अय घरात आहे आपण. अंदर घे तुझे कागद. तू म्हणलं तसं जमीन काकाच्या नावावर केली मी. स्वतःचा राग असा माझ्यावर काढून काय होणार आहे तवा. तुझ्या तूच दे फाईल कदमान. का? जा की घेऊन. ए बाबा तू, मी दिले तर अजून 100 प्रश्न उठतील तर. आणि आपल्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसणार. ए ठोबळे. ए अर्जा, तू ह्या वरच्या आवाजात बोलायचं नाही माझ्या संग. आता तू आणि मी एकाच लायकीचे. खरं तर तू अजून एक खालचा आहे. तो बंट्या गप म्हणतोय ना. पण अर्जा, आपला व्यवहार संपलाय आता. व्यवहार संपलाय, परत आपला व्यवहार करणार नाही मी. उद्या सकाळी कदमांना फाईल नेऊन दे. पण अर्जा, उद्या आपल्याला कळलं तर काय होईल रे? नाही, तिला कळलं न कळलं काय फरक पडत नाही. त्या लोकांचे तळतळाट आपल्याला जगून देणार नाही, तेवढं लक्षात ठेव तू. अरे काय अर्जा, एवढा नको विचार करू. असलं काय नसतंय. परत असली फालतू कामं घेऊन माझ्याकडे यायचं नाही तुझ्या. अर्जा टेन्शन घेऊ घेऊ मरतोय वाटतं. ते काही का असा ना तुझ्या, आपण ह्याला मोकळा सोडायचा नाही. नाही नाही, खुळा आहे काय? आपलं काम झालंय आता. आता बघ बरोबर अडकव त्याला. सिटी सेंटरचं काम सुरू झालं. त्यांच्याकडे तुमच्या परवानगीच्या स्वाक्षरीचं कागद आहे मॅडम. तुझं घर पण असंच उद्ध्वस्त होईल. माझा श्राप आहे तुला. तू पण रस्त्यावर येशील. माझा तळतळाट लागून तुला. आता काय करू? तुमच्या घरात राहायला येऊ का? सांगा की काय करू? अरे अपर्णा माने, अपर्णा